पण या सगळ्यामध्ये निवडणुका मात्र हातातून गेलेल्या आहेत. आपण मगाशी बोलत होतो त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही भाजपाला कोकणात स्थान नाही. भाजपाला रवींद्र चव्हाण तिकडचे, राणे तिकडचे, अख्खं राणे कुटुंब गेलं, 2 त्यांचे आमदार आले, तुम्ही म्हणता भाजपच्या हातात नाही, असं कसं बरं? मी तेच सांगतोय, भाजपाला कोकणामध्ये स्थान नाही. आजही स्थान आहे ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. आम्ही थोडं लक्ष देण्याची गरज आहे. आत्ता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर लोकांना उद्धव साहेब शिवसेना आणि एकनाथ शिंदे, आता काय ते लपून काय राहिलेलं नाही, तर एकनाथ शिंदेना लोकांनी समर्थन केलं, भाजपला नाही केलं. सिंधुदुर्गामध्ये हे 2-3 नेते प्रमुख असल्यामुळे तेवढ्या पुरेसे ते मर्यादित आहेत. कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये, त्याच्या पुढे रायगडमध्ये काहीही नाही. रायगडचे तटकरे ते भाजपाचे नाही आहेत. त्यांचं आपलं बरं आहे, एकटं निवडून यायचं आणि सगळी मंत्रिपदे एकट्याने वगैरे घ्यायची, दुसऱ्याला कोणाला निवडून येऊ द्यायचं नाही. ते आपलं त्यांचं बरं आहे, तो काय अडचणीचा मुद्दा नाही. पण ते राष्ट्रवादीवाले आहेत, ते त्यांचा कुठे दुसरा आमदार, त्यांचा दुसरा आमदारच आला नाही. खरं सांगायला गेलं तर आमच्या पक्षानं कोकणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. आजही खरं कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच जनाधार आहे. फक्त तो आम्ही कसा कॅश करणार हे आता आमच्यावर अवलंबून आहे. आता परिस्थिती बदलली आहे, बदललेल्या परिस्थितीने रूप आपल्याला निर्णय घ्यायला हवेत आणि त्याप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच पक्ष बळकट होऊ शकतो, कारण शिवसेनेचा जो आत्मा आहे तो कोकणातून जातो. कोकणातून त्यामुळे सगळे माजी आमदार तिकडे गेले, आजी माजी दीपक केसरकर तिकडे गेले, राजन तेली तिकडे गेले, शंकर कांबळी तिकडे गेले, सिंधुदुर्गातले हे सगळे लोक, राधापूरचे राजन साळवी तिकडे गेले, रत्नागिरीचे समजा भाजपाचेच आमदार होते परंतु उदय सामंत तिथून गेले, संगमेश्वरचे सुभाष बने गेले, इकडे चिपळूण मधले सदानंद चव्हाण गेले, इकडे रामदास कदम गेले, तिकडे भरत गोगावले. सगळे लोक हे कोणाचे? हे बाळासाहेबांचे लोक. भाजपाचे काय तिथं